कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। निशी चल खाऊन घे। उभी मला भूक नाही अगं, मला ना कसं तरीच होतंय, माहित नाही का पण जरा असं थकवा येतोय ग। निशी अगं म्हणूनच मी तुला बोलले की बाहेर येऊ नको, सगळा पसारा आहे बाहेर, आवरावर चालली आहे ना तू तू इथेच खा। उभी मला खरंच नकोय, तू तू घेऊन जा ना। अगं पण दमल्यासारखं होतं ना तुला, मग खाल्लं की बेटर वाटेल ना। उभी हो पण मला ना भूक नाही अगं, म्हणून। पण एक मिनिट, तू उपवास केलास? निशी कम ऑन यार, तुला आता फक्त बेबीचा विचार करायचा आहे। बेबीला काही त्रास झाला तर ह्या उपवासाचं काय करणार आहे आपण? मला पटतंय सगळं उभी, अगं पण कळायला लागल्यापासून ना आम्ही सगळ्या मैत्रिणी हरताळिकेचा उपवास अगदी न चुकता करायचो। तुला माहितीये इतका कडक उपवास करायचो की पाणी पण प्यायचो नाही, पण हा या वर्षी मी तशी सूट दिली आहे। हा वाव, थँक्यू, उपकार केलेस आमच्यावर तू। उभी, इट्स नॉट फेअर निशी। उभी, म्हणजे मी आणि सर एकमेकांपासून आम्ही दोघेही लांब आहोत। मी त्यांच्यासाठी आता काही करू शकत नाहीये, पण निदान जे करता येईल ते त्यांच्यासाठी करायचंय, ते मला सोडायचं नाही हवे, म्हणून मी निशी, यू नो व्हॉट आय फील, तुला नीरजसाठी खरंच काही करायचं असेल ना तर तू बेबीची काळजी घे। निशी, बेबी तुझ्यावर डिपेंडेंट आहे अँड बेबीला ह्या जगात आणण्याचा डिसिजन तुझा आहे, राईट? सो त्यासाठी लागणारी काळजी तुला करायला नको? अशी सगळ्यांच्या नशिबी आई होण्याचं सुख नसतं, तुला नशिबाने ते मिळतंय तर प्लीज प्लीज काळजी घे। अँड हो, तू उपवास मोडलास तर तुला पाप वगैरे लागणार आहे असं काही होणार नाही, ओके? तसं काही असेल ना तर मी देवाला सांगेन ना की ते सगळं माझ्या अकाउंटला ट्रान्सफर कर। तर माझ्या भाची और भाच्यासाठी मी एवढं तर करूच शकते, राईट? काही होणार नाही, आणि देवाला पण सगळं माहीत असतं, तो तुला पनिश नाही करणार। अँड हे बघ, उपवास करायला ना अख्खं आयुष्य पडलंय, तू तेव्हा कर ना काय कडक उपवास करायचा अँड ऑल, बट प्लीज आता बेबीसाठी कॉम्प्रोमाइज कर। स्मार्ट मॉम व्हायचं ना तुला? गुड, चल खाऊन घे। गुड गर्ल। बंधू काका, आता बघ, अगं ते पक्कर शोधू केलंय मी, ती माका गावात नाही म्हणून हैसरीला शोधक। ओबी, तुझ्याकडे मी पक्कर दिलं होते ना ग, काय काय ठेवलंस तू? ते माका गणपतीची आरस बांधूची आहे ना, म्हणा हवी आहे माका। बंधू काका सोफ्या खाली ठेवली आहे, डुग्गूने घेतली असती ना म्हणून तिथे ठेवली। सोप्या खाली हा, बघते मी। अबोलीचं झाड माझ्या मॉमला खूप आवडायची, माहितीये मला।
सिनू काय रे बा काय झालं असं एकटा का बसलेस बाहेर? नाही राजा, कसला विचार कर? मामा बघणार आई ओवीला स्वीकारायलाच तयार नाहीये. तर तिच्या डोळ्यासमोरच घडलं ना रे सगळं. ओवीने काय काय केलं माझ्यासाठी. तेवढं पुरेसं नाहीये का तिच्यावर विश्वास ठेवण्यासाठी? आता कसं आहे ना शिनू, ओवी चांगली आहे हे लालीलाही पटलंय, विशेषतः चारूच्या प्रकरणानंतर. म्हणजे ओवीनी तुझ्यासाठी एवढी मेहनत घेतली, पुरावे गोळा केले, हे सगळं केलं नसतं तर आज आपली काय अवस्था झाली असती सगळ्यांची, याची कल्पना लालीलाही आहे. पण आता अडचण ही आहे की लालीचा अहंकार तिला माघार घेऊ देत नाही. आणि तुला तर माहितीये स्वभावाला औषध नसतं. पण मला सांग, तुझ्या बाबांचा तुमच्या प्रेमाला पाठिंबा आहे ना, मग का थांबले तुम्ही? तेव्हा मग कधी कधी माझ्या मनात विचार येतो की तुम्हा सगळ्यांचाच आमच्या लग्नाला पाठिंबा आहे, मग करावं ओवीशी लग्न. पण मग अडतंय कुठे? तर मलाच माझ्या विचारांची लाज वाटते. मी ओवीला सुद्धा अशा पद्धतीने आईला किंवा घरातल्या कुठल्याही माणसाला दुखावून लग्न नाही करायचं. मग तिला इथून निघून जावं लागलं तरी चालेल. खरं तर ओवीमध्ये उमाची गुण आहे, फार संयमी मुलगी आहे. आणि तू सुद्धा. खरं सांगू शिनू, या सगळ्यात मी तुझी परीक्षा बघत होतो. त्या परीक्षेत तुम्ही दोघे पास झाले. हे बघ राजा, तू काळजी करू नकोस. मी लालीकडे शब्द टाकतो, ती मला नकार देणार नाही. नको दादा मामा. आई ओवीला जोपर्यंत मनापासून स्वीकारत नाही तोपर्यंत मी तिच्याशी नाही लग्न करणार. कारण आज निशीवर जी वेळ आली ती उद्या ओवीवर नको यायला. आता मामा असं जर का झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत. अरे खरंच मला तुमच्या दोघांचं खूप कौतुक वाटतं. दोघेही धीराने आणि शांतपणाने वागताय. तुम्हाला एक दिवस नक्की यश येईल, मला खात्री आहे. बाळा, तर जास्ती विचार करू नकोस आणि जागरणही करू नकोस. उद्या बाप्पा येणार आहे ना घरी, तो विघ्नार्थ आहे, तो सगळे विघ्न दूर करेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.